मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील भोसरे येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। भोसरे येथील पारायण मंडपात आयोजित कार्यक्रमात श्री हनुमान विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले। यावेळी ट्रस्टचे खजिनदार शहाजी गुजर, गणित विषय तज्ञ अशोकराव कुदळे, माजी प्राचार्य दिनकर जाधव, विकास जाधव, तानाजी देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी हरिभक्त पारायण शामराव जाधव यांचे चिरंजीव शेखर जाधव फौजी, मनोज जाधव फौजी आणि समस्त जाधव परिवाराने माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत प्रत्येक वर्गातील किमान एका विद्यार्थ्याचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली। कार्यक्रमात विज्ञान विषयाअंतर्गत आयोजित माय कॅलेंडर स्पर्धेतील इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर तसेच हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक SD जाधव यांनी ट्रस्टचे आभार मानले। ट्रस्टचे अध्यक्ष भाऊशेठ जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ आणि ट्रस्ट कायम पाठीशी राहील असे आश्वासन दिले। कार्यक्रमास विश्वस्त विजयराव जाधव यांनी आभार मानले। RJ भोसले यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नेहसंमेलन किंवा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणे नवीन नाही। मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे येथील माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजासमोर एक अनोखा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला। शाळेतील 1986च्या पहिल्या बॅचच्या वतीने नुकताच एक अभूतपूर्व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला माजी मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख दिलीप बनसोडे, केंद्र प्रमुख नवाळे मॅडम, केंद्र प्रमुख भोसले, मुख्याध्यापक जयकर खाडे आणि सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि तांत्रिक कौशल्याचा विकास व्हावा यासाठी मांडवे येथील जिल्हा परिषद शाळेतील 1986च्या या बॅचने शाळेला आधुनिक संगणक भेट दिला। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठी स्पर्धा परीक्षेची उपयुक्त पुस्तकेही शाळेला भेट म्हणून दिली। केवळ भौतिक सुविधांवर न थांबता या बॅचने पर्यावरण रक्षणाचाही विडा उचलला आहे। शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यासोबतच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावून घेऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी ही बॅच पार पाडणार आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता 1ली 1986 बॅचचे माजी विद्यार्थी नंदकुमार पाटील, सचिन देशमुख, अशोक खाडे, गणपतराव खाडे, राजेंद्र कोरे, तुकाराम खाडे, हनुमंत खाडे, भरत खाडे, सुनील खाडे, संतोष बोबडे, ज्ञानदेव माळवे, राजेंद्र देशमुख, संतोष माळी, आनंदराव पाटील, महादेव खाडे, बाबासाहेब ढोले, विकास चिरमे, दत्तात्रय पोपट खाडे, संतोष देशमुख, नामदेव गोरे, अर्चना क्षीरसागर, मिनाज मुलानी, सुनीता पाटील, सुवर्णा खाडे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन तुकाराम ढोले, सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग खाडे, अजमुद्दीन मुलानी, सुभाष देशमुख, पोपटराव पाटील, शशिकांत देशमुख, रामचंद्र फडतरे, प्रकाश ढोले, नामदेव खाडे, पोलीस पाटील, दादाजी पाटील, संतोष खाडे, मोहनराव पाटळे, सुनील खाडे, बाबा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उपक्रमशील आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारं श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक साहित्याचं वाटप करतं। त्याचाच एक भाग म्हणून याही वर्षी अंगणवाडी पासून प्राथमिक शाळेपासून ते आपल्या साहित्य याही वर्षी या ठिकाणी वाटप केलं जातं। या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे हा उपक्रम केला जातो। तथापि माझी मुख्याध्यापक व सर्व दोन्ही शाळाचे मोठे स्कूल आहेत। आपल्या शाळा कालच विषय चालला होता, दिनकर सर आले होतो। काल मी एक साधा प्रश्न विचारला होता की आपल्या गावातल्या या वर्षी अंगणवाडी किती मुलांनी ऍडमिशन घेतलं, गावात मुलं किती आहेत, त्यापैकी भोसऱ्याच्या शाळेत किती आहेत, शाळेत किती जातात, संख्येचे आधार। तर माझी एक विनंती आहे, तुम्ही गुरुवारी आहात तर ते वर्गाने जाण्याला खर्च येतो, त्या मुलांना आपण आर्थिक मदत केली का त्यांना वय नाही देते, तर ते कसं थांबल, आपण आपला दर्जा कसा वाढवू शकतो याचा विचार करा। वर आपण हॉल बांधलेला आहे, अजून
काही कॅम्प्युटरवर याच्यावर काय मुलांना तुम्हाला काय जास्त ज्ञान घेत आहे याचा पण विचार करा. आणि तसं काही जर तुम्ही सुचवलं तर पुढल्या वर्षी वह्या वाटपाबरोबरच असं काहीतरी नाविन्यपूर्ण वेगळं पण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असं गोष्टी काय करता येतात का याचा पण सर्व गुरुवर यांनी विचार करावा. हा कार्यक्रम आता दरवर्षी चालतो म्हणून हे चालू आहे. दरवर्षी वह्या वाटतो तर वह्याच वाटल्या जातात. असं न करता काय आपल्याला वेगळं करता येईल याचा विचार करावा. आणि एवढं बोलून थांबतो मी. शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला कॉन्व्हेंटला जाण्याचा ओढा नाही म्हटलं तरी त्यावेळी समाज बदलल्याशिवाय राहणार नाही भोसले सर. आणि म्हणून या समाजामध्ये शाळेच्या प्रगतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी जोपर्यंत तळागाळातली माणसं एकत्र येऊन काम करत नाहीत तोपर्यंत हा अननिनो कायमचा गायब होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी सांगतोय मित्रहो, तुम्ही सगळे ज्ञानी आहात. या ज्ञानी माणसांच्या बरोबरीने काम करत असताना मी माणूस म्हणून समजा काही चुका झाल्या तर मला ते समजावून घ्या. जिथं चुकत असेल तर प्रेमानं मला समजावून सांगा. मी तुमच्या गोष्टी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करेन. माझं सैन्य फक्त 8 शिक्षकांचं आहे. या 8 शिक्षकांना सोबत घेऊन साहेब मी काम करतोय. जिथं जिथं गरज भासेल त्याच्यावर मी तुम्हाला हाक मारेन. त्या हाकेला प्रतिसाद द्या. माझे विद्यार्थी हेच आमचं दैवत आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझा स्टाफ आणि माझी संस्था कटिबद्ध आहे. एवढाच आशावाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट भोसरे या संस्थेचा वसा आणि वारसा चालवणं हे एक माझ्यासाठी अवघड गोष्ट आहे. कारण या संस्थेची उंची जे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे की गावकऱ्यांच्या अपेक्षा, सर्व समाजाच्या अपेक्षा या पदापासून अशा वाढलेल्या आहेत. हे पद सांभाळताना मी नेहमीच जे खरं असेल, योग्य असेल त्याच्या बाजूने, मग पुढं कोणी असो त्याचा विचार न करता योग्य मनाला वाटेल तेच करतो. दररोज सकाळच्या देवाच्या समोर येऊन पायरी एवढंच मी सांगतो की माझ्याकडून एखादं चांगलं काम नाही झालं तरी चालेल, पण चुकीचं काम तेवढं माझ्या हातून होऊ नये एवढीच देवाच्या चरणी मी अपेक्षा करतो. श्री हनुमान विद्यालय हे नेहमीच गावासाठी प्रत्येक कामात मदत करतं. आताच झालेल्या मुख्यमंत्री पंचायत राज योजनेमध्ये श्री हनुमान विद्यालयाने खरंच मनापासून मदत केली. त्याबद्दल श्री हनुमान विद्यालयाचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच आम्ही 2 वर्षापूर्वी श्री हनुमान विद्यालयाला ग्राउंडसाठी जागा दिलेली आहे, पण तिथं आजपर्यंत कोणी पोचलेलं नाही. तर त्या ग्राउंडचा विद्यालयाने उपयोग करावा आणि त्यासाठी काय मदत लागली तर देवस्थान त्यासाठी खर्च करायला तयार असेल. तसेच आता आपल्या देवस्थान आणि एकता ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून जे जवळजवळ 200 ते 300 झाडं लावणार आहेत. ती झाडं नैसर्गिक आणि जे माणसाला म्हणजे गरजेचे आहेत अशी झाडं आपण तिथे लावणार आहे. तर ती झाडं शाळेने पर्यावरणाचा 1 तास असतो तर दत्तक घ्यावीत. प्रत्येक वर्गाने काहीतरी झाडं दत्तक घ्यावीत आणि त्याचा सांभाळ करावा. त्यासाठी लागणारा खर्च श्री हनुमान देवस्थान आणि एकता समिती 100% देईल याची मी खात्री देतो. तसेच आपल्या आमचे मार्गदर्शक विश्वास गुजर साहेब यांनी श्री हनुमान विद्यालय भोसरे तसेच मराठी शाळा, अंगणवाडी यासाठी टॉयलेट बाथरूम सुसज्ज अशी एक संकल्पना तयार केलेली आहे. ती संकल्पना येत्या 6 महिन्यात 100% पूर्ण होईल. त्यासाठी लागणारा खर्च हा एकता ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी जे लागल ते द्यायची तयारी बरेच जण आहेत, द्यायला तयार आहेत. पण कसं म्हणताना
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, बोलण्यापेक्षा जमिनी उतरून काम माणसाने केलेलं पाहिजे. आत्ताच्या झालेल्या मुख्यमंत्री समृद्धी योजनेत म्हणावं तशी गावची साथ लाभली नाही, तरी आम्हाला आमचा मार्गदर्शक हेच सांगतो, कुणी तुम्हाला मदत करो या न करो, आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यात जेवढी कुवत आहे त्या पद्धतीने आपण मदत करत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं. आपल्याला परत पश्चाताप झाला नाही पाहिजे की मी हे काम करण्यात मागं पडलो. प्रत्येक गोष्टीत गावकरी आमचे आता अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, ते लोक खरंच मनापासून तुम्हाला काय लागेल ते सांगा, आम्ही लगेच तयार करतो अशी म्हणणारी लोक आहेत. सगळ्यांनी साथ. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे, JK काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.